महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. पवनीत रेती घाटावरून खळबळ, तहसीलदारांवर संगनमताचे आरोप. तक्रारदारांना दमदाटीचा आरोप. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील जुनोना रेतीघाट लिलावानंतर तहसीलदारांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने निश्चित केलेल्या जागाबाहेर अवैधरित्या रेती उपसा सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. तक्रार करण्यासाठी तहसील कार्यालयात गेलेल्या नागरिकांना हा विषय माझ्या अधिकारात नाही असे सांगत जबाबदारी झटकण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. तक्रारीच्या दिवशीच काही कथित रेती तस्करी तहसीलदारांच्या केबिनमध्ये दिसल्याने संशय अधिक गडद झाला आहे. तहसीलदार आणि घाटामालक यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा थेट आरोपही पुढे आला आहे. दरम्यान गावातील शाळकरी मुलांच्या रस्त्यावरून वेगानं रेती वाहतूक होत असल्याने अपघाताची मोठी भीती व्यक्त होते. भंडारा जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून सत्य बाहेर आणावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. पवनीत जनतेचा संताप उफाळला असून प्रशासनाची भूमिका आता निर्णायक ठरणार आहे. माझे नाव दीपक मोहरकर, मुक्काम जुनोना, तहसील पवनी, जिल्हा भंडारा. काय सांगाल, कसं आले तहसील? आम्ही या तहसील कार्यालयामध्ये आमच्या जुनोना गावामध्ये अवैध रेती उत्खनन चालू झालेली आहे. जे सीमारेषा न करता उत्खनन चालू आहे. आम्ही त्या संदर्भात तहसील कार्यालय इथे आला होता. तरी पण त्या तहसीलदार साहेबांनी आम्हाला त्या सीमारेषाबद्दल बोलला तर ते आम्हाला सगळं उडवाउडीचे उत्तर दिला आणि उद्याला करून देतो म्हणाले. आणि घाटवाल्यासुद्धा धमकी देत आहेत. काही आमच्यामधले नागरिक बोलायला लागले तर त्या घाटवाल्यांनी 3-4 लोकांच्या नावाने FIR-सुद्धा केला. त्यांचा काही गुन्हा नसतानासुद्धा एवढी हा घाटवाल्याची मनमानी चालत आहे. मारण्याची धमक्या देतात आणि मारण्याच्या धमक्यासुद्धा देत आहेत. आम्ही त्यांना म्हटलं तर त्यांनी मोजणीचा उद्या करून देतो म्हटलं. बाकी ही टिपी नाही, ट्रॅक्टरला अवैध उपसा भरपूर केलेला आहे. तिथं कोणतीही नोंद नाही आहे त्याच्यामध्ये किती माल काढला आणि किती माल विकला. आज तुमची बैठक बसली होती तहसीलदारांसोबत. तुम्ही बरेचसे प्रश्न केले, त्या संदर्भात त्यांनी योग्य ते उत्तर दिले का, काय वाटतं? नाही, फक्त त्यांनी एकाच प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं किंवा समाधान करून दिलं का उद्या मी मोजणी करून देतो. बाकीच्या कोणत्याच प्रश्नाचं समाधान करून दिलेलं नाही. माझे पूर्ण नाव हरिहर विठ्ठल इटाणकर, मी जुनोन्याचा रहिवासी आहे. आम्ही तहसील कार्यालयाला रेतीघाटाच्या संबंधामध्ये बोलण्यासाठी आलेला होता. जुनोन्यावरून 2 ब्रास रॉयल्टी आणि फुल ट्रक भरून देतात. वैद्य आहे म्हणून आम्ही तहसीलदार साहेबाकडे आलेलो होतो. तर ते म्हणतात का आम्ही पथक नेमला, पण पथक आम्ही बघितलंच नाही 15 दिवस झाला आमच्या गावामध्ये. आणि सीमांकनच्या याच्यामध्ये बोलला तर ते मोजून द्यायला तयार आहेत. पण आमच्या म्हणण्यानुसार उत्खनन भरपूर झालेला आहे, अवैध आहे. तो रोखण्यासाठी आम्ही आलेलो होतो. ते म्हणतात की आमच्या हातात तो अधिकार नाही, तो वरच्या अधिकाऱ्याच्या हातात आहे म्हणतात.